मीरा मोहिते नावाची एक तरुण महिला होती. वयानं ती तशी 30 वर्षाची झाली होती, पण चेहरा अगदी तरुण मुलीसारखा टवटवीत आणि गोरापान होता. तिचा चेहरा इतका सुंदर होता की एखादा नवतरुण मुलगासुद्धा सहज तिच्या प्रेमात गुंतून जाईल. आता मीरा हीच लग्न झालं होतं. तिला 5 वर्षाचा एक सुंदर छकुला होता. मीराचा नवरा म्हणजेच सुदर्शन मोहिते हा दूध विक्री करत होता आणि तो पैसे कामवत होता आणि आपल्या कुटुंबाची तो सर्व जबाबदारी चालवत होता. मीरा ही घरकाम करायची आणि आपल्या मुलाला सकाळी अंगणवाडीत सोडून घरामध्ये एकटीच असायची. आता मीराचा नवरा सुदर्शन हा वयानं मीरापेक्षा खूप मोठा होता आणि त्यामुळे त्याचे वय त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. शरीरानं तो खूपच थकलेला आणि म्हातारा दिसत होता. आता मीराच्या घरात दुपारी कोणी नसला की ती शेजारी सोनाली म्हणजेच तिच्या मैत्रिणीकडे जायची आणि दुपारी त्यांच्यात चांगल्या गप्पासुद्धा होत असत. आता त्याचं घरात सोनालीचा दीर राहत होता. त्याचे नाव श्रेयश असं होतं. मीरास तिच्या घरी रोजच येणं होतं असल्यामुळे मीराची श्रेयशसोबतसुद्धा मैत्री झाली होती. आता बघायला गेलो तर श्रेयश हा मीरापेक्षा 3 वर्ष लहान होता, पण तरीही त्यांच्यात चांगली मैत्री झाली. आता त्यांचे बोलणे हे मोबाईलवर सुद्धा सुरू झालं. मीराला परपुरुषांसोबत बोलायची खूप सवय होती. त्याला पुरुषांचा एक वेगळाच नाद होता. आता श्रेयश आणि मीरा यांची मैत्री प्रेमात बदलली होती आणि श्रेयश याला तिच्याकडून सुख घ्यायचे होते. आता घर खूपच जवळ असल्यामुळे रात्री सर्व कामे आटपून झाली आणि नवरा झोपला की मीरा श्रेयश याला भेटायला गल्लीत जायची. आता रात्री एकटी बाई गल्लीत भेटायला आल्यावर श्रेयशसुद्धा त्याला चांगला रात्रभर रगडायचा आणि जवळजवळ 3 ते 4 तास ते गल्लीतून बाहेर येत नसत. मात्र ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. आता त्याच शेजारात श्रेयश याचा एक मित्र म्हणजेच सुकुमार राहत होता आणि एके दिवशी त्याने श्रेयश आणि मीराची व्हॉट्सअपवर चॅट वाचली. आता त्यालासुद्धा समजलं की मीरा आणि श्रेयश यांच्यात संबंध आहेत. आता त्याने मीराचा नंबर घेऊन त्याने मीराजवळ मैत्री केली. सुकुमार हा मीराच्या वयाचा होता. शरीराने चांगला दणकट तरुण होता. मग सुकुमार याने सुद्धा आपली तहान भागवण्यासाठी मीराचा फायदा घेण्याचे ठरवले. आता मीरा आणि सुकुमार यांची त्या गल्लीत भेट व्हायची. सुकुमार तिच्यावर तुटून पडत होता. आता मीराही श्रेयश याच्याकडे दुर्लक्ष करू लागल्यामुळे श्रेयशसुद्धा चिंतेत होता. मग त्याने मीरा हिची संपूर्ण माहिती घेतली. मग त्याला समजले की मीराचे आपला मित्र सुकुमार याच्यासोबत प्रेम प्रकरण चालू आहे. आता यामुळे तो प्रचंड संतापला होता. त्याने मीराला सांगितले की तू सुकुमार याच्याजवळ बोलणं बंद कर. पण मीरा ऐकायला तयार नव्हती. मग त्याने सुकुमार यालासुद्धा मीरापासून दूर राहण्यास सांगितले. पण त्याने सुद्धा श्रेयश याचे काही ऐकले नाही. शेवटी श्रेयश याने टोकाचा निर्णय घेण्याचा विचार केला. त्याने त्या दोघांना ठार मारण्याचा प्लॅन केला. 12 जून रोजी मीरा आणि सुकुमार हे दोघे भेटण्यासाठी गल्लीत आले आणि ते दोघ तिथं एकमेकांच्या मिठीत होते. त्याचवेळी श्रेयश याने त्यांना बघितले. त्यांना एकमेकांच्या मिठीत बघून श्रेयश चवताळला. मीराने मला धोका दिला हा राग मनात ठेवून त्याने घरातून कोयता आणला आणि दोघांना जागीच तडफडत संपवलं आणि तिथून फरार झाला. दुसऱ्या दिवशी गल्लीत दोघांचे मृतदेह बघून गावातील लोक हैराण झाली. गावाकऱ्यांनी पोलिसांना ताबडतोब कॉल करून बोलावून आणले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि वेगाने तपास सुरू केला आणि पोलिसांनी अवघ्या 5 तासांमध्ये आरोपी श्रेयश याला ताब्यात घेतले. आरोपी श्रेयशला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मीराने आपल्याला फसवले आणि आपल्या मित्रासोबत संबंध ठेवले या संतापातून आपण हे दुहेरी हत्याकांड केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली कोयती जप्त केली आणि न्यायालयात पुरावे सादर केले. एका क्षणाच्या रागाने आणि सुडाच्या भावनेने 3 कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. मीराचा 5 वर्षांचा मुलगा आईविना झाला. सुकुमारच्या कुटुंबाने आपला मुलगा गमावला आणि श्रेयश स्वतः जन्मठेपेच्या शिक्षेच्या दिशेने निघाला. काही दिवस गावात या घटनेचीच चर्चा होती. एका चुकीच्या नात्याने
विश्वासघाताने आणि अनियंत्रित रागाने 3 जीवांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले. अखेर न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे श्रेयसला दोषी ठरवले आणि त्याला कठोर शिक्षा सुनावली. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास यांना सर्वात जास्त महत्त्व असते. खोटेपणा, विश्वासघात आणि गुप्त संबंध यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्याचप्रमाणे कोणतीही समस्या कितीही मोठी असली तरी रागाच्या भरात किंवा सूडाच्या भावनेत घेतलेला निर्णय विनाशाकडेच घेऊन जातो. संवाद, संयम आणि योग्य मार्गाचा अवलंब केल्यास अनेक गंभीर घटना टाळता येऊ शकतात. एका क्षणाचा राग आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो.